पाकिस्तान सध्या युद्धामध्ये इराणच्या विरोधात उतरण्याची तयारी करताना दिसतो आहे. कारण पाकिस्ताननं होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये आपल्या नौदलाची जहाजं तैनात केली आहेत. पाकिस्तान यामागे कारण देतोय ते म्हणजे होर्मुझच्या सामुद्रधुनीत असलेल्या पाकिस्तानच्या तेल जहाजांना संरक्षण देण्याचं. मात्र पाकिस्तानला होर्मुझची सामुद्रधुनी जी त्यांच्या मित्रराष्ट्राच्या म्हणजे इराणच्या ताब्यात आहे त्यांच्यापासून संरक्षण करण्याची काय गरज आहे? त्यांना नक्की कुणापासून संरक्षण करायचं आहे? त्यांना पाठिंबा देणाऱ्या अमेरिकेपासून की संरक्षण करारातील त्यांचा भागीदार मित्र असणाऱ्या सौदी अरेबियापासून किंवा शियाबहुल इराणपासून नक्की संरक्षण कुणापासून करायचं आहे असा प्रश्न खुद्द पाकिस्तानातच विचारला जातो. आणि त्यामुळेच पाकिस्तानमध्येच अशी चर्चा रंगली आहे की पाकिस्तान हळूहळू अमेरिकेच्या दबावाखाली या युद्धात सक्रिय होणार अशी चर्चा पाकिस्तानमध्ये सुरू आहे. एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे इराणच्या समर्थनार्थ इस्रायलवर टीका करतायत, ती युद्धावरून ते टीका करत आहेत. दुसरीकडे त्यांचे मुनीर म्हणजे जनरल मुनीर हे सौदी अरेबियात जातात, तिथे त्यांना सांगतात की आम्ही संरक्षण करारात तुमचे भागीदार आहोत, तुमच्या समर्थनार्थ आम्ही तुमच्यासाठी सैन्य पाठवू. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे अयातुल्ला अली खामनींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतात, तिथे इस्रायलवर टीका जोरदार करतात. म्हणजेच थोडक्यात इराण आणि सौदी अरेबिया हे दोन्ही देश सध्या एकमेकांच्या विरोधात या युद्धात लढतायत आणि या दोन विरुद्ध दिशांनी लढणाऱ्या देशांना हा पाकिस्तान सांगतोय आम्ही तुमच्याच बाजूने. म्हणजे पाकिस्तान काय करतोय तर एका बाजूने अमेरिकेला खुश करण्यासाठी आपलं नौदल होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये उतरवतोय, दुसरीकडे सौदी अरेबियाची मदत मिळत राहावी यासाठी सौदी अरेबियाला खुश करण्याचा प्रयत्न करतोय, तिसरीकडे इराणच्या अयातुल्ला अली खामनींच्या जो खात्मा झाला अमेरिकन हल्ल्यामध्ये त्याच्याबद्दल शोक व्यक्त करून इराणला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की आम्ही तुमच्याच बाजूने. त्याचप्रमाणे चौथीकडे इस्रायलवर टीका करून इराणला पाठिंबा दाखवण्याचा देखावाही करतो आहे. थोडक्यात पाकिस्तानला या युद्धामध्ये आपली पोळी तर भाजून घ्यायची आहे, मात्र आपले हात भाजायला नको. म्हणजेच अनेक दगडांवर चालताना पाकिस्तानचा कडेलोटच झाला तर